धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील बारीपाडा हा दुर्गम पाडा. सुमारे 885 लोकसंख्येचं हे गाव अवघड 94 कुटुंबांचं, 100% आदिवासी. साक्रीपासून 50 ते 55 किलोमीटरवर अतिशय दुर्गम आणि पाड्यापाड्यात वसलेली ही वस्ती. ओसाड माळरान, विहिरीत थेंबर पाण्याचा ठाव नाही, डोंगराच्या कड्यापर्यंत हिरव्या पानांचा ठिकाणा नाही, शेतीत पीक नाही, पिकांना पाणी नाही, पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी शेजारचं गाव जवळ करावं लागतं. कर्तबगार हात राबताहेत दुसऱ्यांच्या शेतात, त्यामुळे गावात निरक्षरता, व्यसनाधीनता, कौटुंबिक कलह, अस्वच्छता, माणसांमधील दुरावा आणि भयान दारिद्र्य. आज हे सारं चित्र बदललं एका तरुणामुळे. चैत्राम देवचंद पवार हा गावातील पहिलाच सुशिक्षित तरुण. मराठी माध्यमातून BCom पुढं MCom ही झाला. शिकत असताना सतत शेतात राबण्याची सवय असलेला हा डोळस तरुण साधारणतः 1991 मध्ये काहीतरी चांगलं करावं या उर्मीनं कामाला लागला. महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला हा विचार शब्दशः त्यानं आचरणात आणला. त्याचीच ही कथा. छत्तीसगडमध्ये बालाघाटचे तिकडे ते 2500 किलोमीटर पावसाळी शेती आटोपली की सगळे विस्कळीत तो आपल्या कुठतरी कामाला जातील आणि गाव ओसाड पूर्ण हे जे होतं चित्र हे वन संरक्षण आपण संघटित करायचा प्रयत्न केला. त्याला वन विभागाचा सपोर्ट मिळाला. ह्याच्यात आपण जंगल वाढवलं आणि श्रमदानातून आपोआप पाण्याची लेवल ही वाढलेली दिसली लोकांना आणि लोक शेतीकडे वळायला लागलेत. शेती करायला लागलेत पण शेतीमध्ये डायरेक्ट काय की ते जुन्या पद्धतीची शेती सगळी नागली, सावा, बरटीवर याच्यात आपण काय तंत्र जोडू शकतो नवीन. मग जनसेवा फाउंडेशन पुण्यातली जी संस्था होती ती वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून पोचली पाड्यावर आणि शेतीमध्ये नवीन तंत्र म्हणजे तारसूत्री भात असेल, बटाटा लागवड, भाजीपाल्याच्या काही नवीन व्हरायटी की ज्या शेजारच्या गावात जुन्या झाल्यात पण ग्रामीण भागात किंवा एकदम कोपऱ्यात त्या अजून पोहोचलेल्या नाहीत. त्या पोहोचून राहणीमान उंचवता येईल का असं शेतीला जोड दिली गेली थोडीशी. तर लक्षात आलं की पाणी वाढल्यामुळे लोक आपोआप गावात थांबायला लागलेत आणि शेतीकडे वळलेत. म्हणजे आधी उपासमार जी होते मला चांगला आठवतं की माझ्या समोर असे दुकानावरनं धान्य विकत आणायचे खायला. आता ते पोटभरण न मिळायला लागलं. म्हणजे हा कळत नकळत मिळणारा फायदा. शेतीमध्ये लक्ष घातलं, पाणी वाढल्यामुळे शेतीमध्ये लक्ष घातलं आणि शेती करायला लोक गावात स्थिरावलेत. त्याच्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि शेती ह्या तिन्ही गोष्टींमध्ये काम करता आलं आपल्याला. म्हणजे लोक जोपर्यंत जागेवर थांबत नाही तोपर्यंत शाळा सुरू करून उपयोग नाही किंवा आरोग्याच्या कितीही गोष्टी बोललो आपण पण लोक जागेवरच नसतील तर ते काय आरोग्याच्या बाबतीत विचार करतील असं म्हणते. थांबलेत ते गावात आणि आरोग्य, शिक्षण, शेती हे ज्यावेळेस जोडलं गेलं त्यावेळेस आपोआप असं लक्षात आलं की कोणतरी घरदुस्ती करायला बघतोय. म्हणजे 5 वर्षापूर्वी सगळी घर जी जमिनीवर होती 4-5 घरं उंचावर होती आता सगळेजण घरदुस्तीचं करतायत. थोडंसं कपड्यांच्या याच्यात बनलं. जेवणाचा जो आहाराचा बदल आहे त्याच्यात चांगले भाजीपालासारख्या वस्तूंचा वापर व्हायला लागला. हे कळत न कळत टप्प्याटप्प्याने सुरुवात गेलं ते विकासात्मक आपण ज्याला म्हणू की फायदे जे आहेत ते. आणि जंगलाचा मूळ फायदा जर विचारात घेतला तर सरपण हा एक विषय कायमचा सुटलाय आणि त्याची हे जंगल जोपर्यंत शिल्लक राहील, वाढवतील किंवा सांभाळतील तोपर्यंत पाण्याचा स्रोत राहील तो आपोआप वाढेल. म्हणजे जल जंगल असं आपण जे सूत्र जोडतो, जल जंगल आणि जमीन हे तिघांचं एकत्रीकरण करून विकास कसा साधता येईल हे आपण आता पोट भरण न मिळायला लागलंय. थोडंफार विक्रीला पण जायला लागलं बाहेर. म्हणजे यावर्षी कांद्यासारखं पीक चांगलं व्हायला लागलंय. कांदा जवळपास 15 टनापर्यंत उत्पन्न इथला. म्हणजे शेजारच्या 4-5 पाड्यांचा जर सर्व्हे केला तिथं कांद्याचं उत्पन्न जास्त त्याला कारण पाणी आणि पाणी कशामुळे आलं तर ते जंगलामुळे. असं ते एकमेकांशी संबंधित आहे. कांदा वाढलाय. इंद्रायणी सारख्या भाताच्या व्हरायटी ज्या आणल्या त्यामुळे इंद्रायणीचं उत्पादन बऱ्यापैकी वाढले. बासमतीमध्ये अजून आपण कमी होती गिरणी वगैरे नसल्यामुळे. तसं पोट भरण न मिळून शेजारच्या मार्केटमध्ये जाऊन विक्री हा एक विषय सुरू झालाय. शिक्षणाचं म्हटलं तर एक 5 वर्षापूर्वी काही नव्हतं. आता बारीपाड्यातनं एक सगळे नियमावली सगळे केल्यामुळे शिक्षणाचं काय झालं की बारीपाड्यातला एक विद्यार्थी BA LLB पर्यंत पुढे गेला. तो फर्ग्युसन कॉलेजमध्ये 1-2 वर्ष नोकरीला होता. तो आता सांगलीला त्याचं बदली झालेली आहे. BA पर्यंत आता 6 विद्यार्थी पुढे गेलेले आहेत. एक त्यात मुलगी आहे. 12वीला
सात जण पास झाले. त्यापैकी एका कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक घेतला. कुडाशी जे ज्युनियर कॉलेज आहे तिथे त्याला आर्टमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर त्या कॉलेजने त्याचा सत्कार केला पाहिजे होता पण केला नाही तो. तशा शिक्षणामध्ये आणि आता मुले दोन्ही म्हणजे विद्यार्थी दोघांचं कंपल्सरी शिक्षण. जो शिकवणार नाही त्याला दंड भरायची पाळी देत नाही. आता सगळेजण शिक्षणाकडे वळलेत. काय सांगायला पाहिजे की 3 बचत गट आहे, 2 बँकेची जोड बरोबर ना, 1 जोडानं बाकी आहे. राहुरी कृषी विद्यापीठ मध्ये असणे स्वतः पालक. ई सकाळसाठी दिलीप तिवारी, जळगाव.